साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. हा लई दुखत का रे पाय? अगं काल रात्री आलो तेव्हा काही वाटलं नाही का, पण आज सकाळी आता पाय एकदम दुखायला लागले. तुझे पण पाय लई दुखतात का रे दत्ता? एवढे नाही दुखत. काय रे असे कसे चलात तुम्ही? काही कळूकच नाही. आधीच त्या नेण्यानं डोकं फिरवलं नव्हता. दत्ता तुला किती वेळा सांगायचं असं एकेरी हाक मारू नको. अरे ते आपल्याशी कसेही वागले असले तरी त्यांना तोच आदर द्यायचा जो आपण आधी देत होतो. माधवा तू देत बस. माझं तर काल डोकंच उठला होता. त्यात बोलत बोलत गेला हो. कसला भान नाही. डोक्यात फक्त जमिनीचाच विचार. माधवाच्या लक्षात येला नाही आणि माझ्या पण नाही. खैच्या खै जाऊन पोहोचलो. चकवच लागलो होतो. नशीब लक्षात येला, नाहीतर सकाळपर्यंत वाट गावलीच नसती. मला तर काही वेळ काही लक्षातच येत नव्हतं. इकडे तिकडे बघत होतो. नशीब आम्ही दोघं होतो. अरे चकव्याचा असाच असता. फिर फिर फिरवता, वाट गावनाच नाही आणि मग खै तरी नेऊन सोडता. तुम्ही जपून राहा, खै जावा नको. हो माधव आता ह्या सगळं वैनिक सांग. बघ काय म्हणतात ते. तिला हे चकवा वगैरे लागतो हे पटणार नाही. तिच्याकडे याचंही काही कारण असेल. त्यात कसला कारण? आपण काय फिरू गेलो होता? गावाकडच्या लहानग्या पोरग्या पण विचारू सांग. शेमडा पवार सुद्धा चकव्याचं सांगत. अशक्य आहे. कसला आवाज येतो रे? आम्ही बघतोय. जावा जावा सगळी लाकडं घेऊन जावा. ए बाबा जमत ना तुका नेऊ की मी न येऊ? पांडू ती पण घेऊन जावा. हा ए पांडू हा हे जा घेऊन जा. त्या पण घेऊन जा. त्या मोठं घेऊन जा. काय चाललं रे? दत्ताभाऊ शिकवा ना लाकडं घेऊन जात. जावा घेऊन जावा रे. ती मेल्या घरातलो वाशे पण दे. हा ए दत्ताभाऊ वाचे देतात. घेऊन जावा. जावा घेऊन जावा. ए दत्ताभाऊ कोणतरी मानगटीवर बसला. मेल्या एक दिवस मीच तुझ्या मानगट्टीवर बसान. तुझ्या तोंडावर शिरा पडली ती. ही पोरा सगळी लाकडं चोरू केला आणि तू सगळी देऊन टाकला लाकडा. थांब पुढ्या तुका असं नाही करूचा. दत्ताभाऊ मारू नको. दत्ताभाऊ मारू नको. सरिता गो सरिता. काय गो आहे? या घेऊन जा बघू आत. गरम हा? शेकलास भाऊजींचे पाय? होय आता वर जाऊन पडलो. हा शहरात चालूची सवय नसात. त्यात हय चकवो लागला. आता ह्या जाऊबाई का सांगितला तर त्यांचा विश्वास बसणार नाही. कोणाक चकवो लागलो? अगो दत्ता आणि माधव काल वकिलांकडे गेले. येताना वाटेत चकवू लागलो. मग माका सांगलाच नाही कोणी कसं ता? ते रात्री उशिरा इले. तुम्ही झोपला होता. आता खया दत्ता आणि माधव? दत्ता बाहेर हा काहीतरी खाडखूड झाला बघूक गेलो. हा पोरा इली असतली लाकडा चोरू शिगमो असा ना. होय पण या शिगम्यात हे नाही होत. अण्णांका पुरणाच्या पोळ्यो लय आवडायचं. दुधात बुडवून चवी चवीने खायचं. मी लग्नाच्या आधी करी पुरणपोळी आहे नाही गाई. अगो तुका माहित नाही सरिता, अण्णा दत्ता आणि माधवामध्ये पैज लावायचे. हो जो जास्त पुरणपोळी खायत ना त्याच्या हातात चाराने ठेवायची.
किती रागीट असले ना तरी होळीवर बोंब मारूक जायचे. सणसूद आला लय आनंदात असायचे. तेच गुण दत्तात इले आहात. मग यंदा असेल ना होळी? नाही, या वर्षाक आपल्याकडे होळी नाही. त्यांची लय आठवण येता ग. आता कसला सण सूद आणि कसला काय, सगळे दिवस सारखे. देविका, गो देविका. हा अगो तुका हाका किती मारायच्या? काय झालं? अगो पुराण वाटून घेऊचा. आज शिमगो ना पुरणपोळी. तुझा तोंड कशाक पडला? पुरणपोळी आवडीन खातच ना? आई आज त्यांच्याकडे काहीच गोड करणार नसतील ना? त्यांच्याकडे म्हणजे कुणाकडे? तिला लक्षात, नायकांच्या घरात चिगमो करणार नाही म्हणून आपण आपल्या घरात करायचं नाही. काय झालं गो? हा काय चालला मगापासून तुम्हा दोघा मायलेकींचा? विचारा तुमच्या चेडवाकच काय म्हणतात. देविका काय झालं गो? अगो तू तरी सांग काय झाला ता? अहो चेडू म्हणता नायकांच्या घरात शिगमो होणार नाही, मग आपण पण करायचं नाही. जा आपणा करू तो असा की नाही त्या करू कच व्हाया. होळीची पूजा करू कच होई, पण यंदा नायकांच्या घरात एक वर्षभर कसलोच कार्यक्रम करू घेऊचो नाही. ऐकलं? पण मी काय म्हणतोय, आपल्या घरात जो पुरणपोळीचा बेत असा की नाही तो नको करूया. काय झालं तुमका? अगो आपला चेडू त्यांच्या घरात दिवसा समा आणि आपण जर गोडधोड खाल्ला तर कसा दिसात? अजून गेली नाही लेक आणि जायत की नाही माहित नाही. अगो जाय, तुझ्या तोंडात नाही रो किती. मी सांगते मा जायत म्हणजे जायत. त्यांच्यासाठी आपण सुतक पाळायचा. त्यांचं बाप गेलो आणि त्यांच्या घरात वाटणी सुरू झाले मा, आम्ही सुतक पाळूया काय? तसा नाही गो, पण मी काय म्हणतो गावातले लोक काय म्हणतील? गावातली माणसं बोलतच रवतली. आपला चेडू आता घरात बसला बोलतच ना. ह्या सगळ्या नायकांमुळेच होता. मग त्यांच्या घरातलो माणूस गेलो म्हणून आम्ही सणासुदीक सुतक पाळूया ह्या काय नाही. देविका पुरण वाटून घे. हो. हॅलो, काय झालं? बघितला मी तुमचा फोन मगाशी, पण आई बाबा समोर होते म्हणून. बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही. आता बोलू शकतो ना आपण? हो. कशी आहेस? बरी आहे. आज शिमगा आहे ना? हो, पण तुमच्या घरी यंदा काहीच नसणार ना? 1 वर्ष काही नाही करता येणार. बाबा म्हणाले मगाशी. झाली का तयारी? हो, पण तुमच्याकडे सगळ्यांना वाईट वाटत असेल ना? या वर्षी अण्णा नाहीत. आज मलाही अण्णांची आठवण येते. मला कळतंय, पण बघा या गोष्टींवर कुणीच काहीच करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. गो देविका. आई बोलवतीये, मी फोन ठेवते. हा आज होळी आहे ना? हो. ए मुंबईत पण होळी साजरी करत असतील ना? हो, मग आमच्याकडे खूप मोठी होळी उभारली जाते आणि मग रात्री आम्ही ती पेटवतो. आमच्या काही सोसायटीतले फ्रेंड्स आहेत ना, आम्ही एकत्र येऊन मस्त एकमेकांना रंग वगैरे लावतो, पाण्यात भिजतो, अशी आपली एक मजा. हा पण मामा तिथेही आग्रह करत असते की आरचे पाणी जास्ती वापरायचं नाही. पाणी बऱ्याच ठिकाणी प्यायलाही मिळत नाही आणि आपण असं पाणी वाया घालवायचं नो. ड्राय होळी खेळा. मला पटतंय काकीचं आहे म्हणणं, पण तुम्ही खूप एन्जॉय करत असाल ना रे? ऑफकोर्स. कलरफुल होळी. तुला माहितीये एकदा मम्मा आणि डॅड मला शोधत होते. म्हणजे लिटरली मी त्यांच्या समोर उभा होतो. चेहऱ्याला रंग फासला होता ना, त्यामुळे ते मला ओळखू शकले नाहीत. काय सांगतोय? खरंच. इथे पण ना शिमगा साजरा केला जातो.
आर्चिस इथे काहीतरी आहे. काय ग काय? थांब, तू काहीच बोलू नको, मी बाबांना बोलवते. नको नको नको. हा आवाज मी 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 आहे. मी पांडू तू हा. तू काय करतोस इथे? ते मारतील. अरे कोण मारतील? ते कोणते ते काळा तोंडा ना ते कोणते? बाबा. हा दत्ताभाऊ मारतील. मी लाकडा दिलाय ना म्हणून मारतील. म्हणून तू लपून बसलास इथे? हा मारतील ते. नाही मारणार, तू ये बाहेर. नको, मानगुटीवर बसीन म्हणाले ते. पांडू तू ये बाहेर, काका आत आहेत, कोणीही काही करणार नाही तुला, आम्ही आहोत ना. तुमका पण मारतील पूर्वाताई, सांगा त्यांका. अरे नाही मारणार, तू ये बाहेर, बस आणि इथे. बघा नाही तर मारायचे. बघा मी येतोय, पण मारलं नाही तर खयत. बघा ते, नाही तर ते हयच असायचे आधी. बघा तुम्ही, मारतील मग ते. काय गेले? नाही. बस बर, तू लाकडं का देत होतास? आज शिमगो ना, मग लाकडं चोरू केलेली पुरा. मी सगळी लाकडं दिलंय. काय लाकडं चोरत होती? हा. अरे हो, अशी पद्धत आहे, लाकडं चोरून नेतात. हडो पण असताय. काय उडो नाही माहित त्यांना? नाही माहित उडो काय असतं माहितीये का आर्चिस भाऊ? एवढा मोठा लाकूड असता उभा केलेला, 1-2 हात नाही, 100 हात लांब असा लाकूड उभा केलेला असता. उडो म्हणतात ते का? तर ज्याच्या अंगात अवसारी येताना तो असा झाप जाऊन उड्यावरती चढता, असो लांब जाता उड्यावर. मग खाली बसलेली माणसं असतात ना, ती वरच्या माणसाक ना गुंडो मारतात. काय गुंडो दगड मारतात. जेचो दगड लागता ना तो माणूस पुण्यवान. असं होतं? हा हो. अरे मी सुद्धा एकदा दगड मारलेलं, लागलेलो माझं दगड. पुण्यवान आहे मी. हो का? हा. ते पण सगळं बरं वाटतं ऐकायला. या तर कायच नाही, शिमग्यात गडे पण धावतात, लय भयानक असता. माका माहित आहे सगळा. हे काय असतं पूर्व? अरे मला पण माहित नाही, म्हणजे मी बघितलं नाहीये, फक्त ऐकलंय. हा पण मी बघितलंय. लय आधी चालायचा असे ना, लोकांच्या अंगात ना अवसार यायचे, अवसार. आणि ना मग ना समोरच्या डोंगरावर ना मशाल पेटलेली दिसायची. मग ते गडे आहेत ना, गडे ते ना ती मशाल पकडूक धावायचे, धावत सुटायचे. पायाक भिंगरी लागताना तसे धावत सुटायचे, धावतात. पण थैसून हय असलेली मशाल नाहीशी व्हायची आणि पलीकडच्या डोंगरावर जाऊन गेलेली असायची. मग ते गड्यात ना पलीकडच्या डोंगरावर जायचे, ती मशाल पकडू. मग ती मशाल हैसून तिकडच्या डोंगरावर गेलेली असायची. हे गडे हैसून थैसून हय नुसते पळत राहायचे मशाल पकडू. आणि पळता त्याच्यातलो एक गडी नाहीसो व्हायचो. दरवर्षात एक गडी नाहीसो व्हायचो. काय वय तर? अरे पण तो जातो कुठे? माका माहित पण सांगणार नाही, सांगूचा नसता. मग तो गडू ना 1-1.5 वर्षांत परत यायचो. आणि तोपर्यंत त्याचा सगळा काय तर देवचार बघायचो. तोच करता काय तर त्याचा सगळा. हे डेंजर आहे. ता काय तर नसता. अरे म्हणजे हे सगळं खूप भयानक आहे असं म्हणतोय तो. हा त्या असताच. एकदा तर एक असो 8-10 गडी होतो, तो धावत गेलो मशाल पकडू आणि नाहीसो झालो. 1-1.5 वर्षांनी लो तेव्हा यो असो बारीक झालेलो, हडकुलो, कोणच ओळखूक नाही ते का. दरवर्षात एक गडी नाहीसो व्हायचो. काय वय तर? हे एवढं सगळं होतं? आजोबा सांगायचंय पूर्वी व्हायचं हे सगळं म्हणून. पण मी बघितलंय. कधी? 100-150 वर्षापूर्वी. पांडू तू पण ना. ते पण खरंच हे सगळं ऐकायला फार इंटरेस्टिंग आहे. काय असतात? अरे म्हणजे हे सगळं ऐकायला खूप मजा येते असं म्हणतोय तो. बघू पण मजा येता. आज शिगमो ना, तर आज बोंब पण मारतील. कशी?
अशी ओ बाबा 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 बाबा. आर्चिस भाऊ तुम्ही करा. ठीक आहे. असं नाही, हातातून नरड्यात जायचं, असं नाही करायचं. हात असं पकडायचो आणि असे बाबा बाबा करा. अल्ट्राय या काय तर नको करू, बोंबो मारा असे. जमता जमता परत एकदा 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 जमताय का? आज ना आज सोंगा पण येतील दारात आणि दारात नाच वयत. सोंगा? हा सोंगा. त्याच्यात ना देव असता, राक्षस असता, गाणी असत, तर सगळी नाचतात. कारे पदार माझा ओडिसी अरे बाबांनो थांबा थांबा. काय झालं काका? अर्चिसा, 1 वर्ष आता ह्या आपण काय करणार नाही.
बाबानो घरातलो माणूस गेलो हा, घरात दुखवतो हा. यंदा घरात शिगमो होऊचंय नाही. तुम्ही आलात बरं वाटलं, पण या वर्षी आम्ही सण साजरे करणार नाही आहोत. केव्हा तो या काय संपला संपला सगळा. प्रभू रे चला तुम्ही पण आज चला. अरे देवा, जाऊन गेला घरात. घे बाय, हे का आता? कोण गेले आतमध्ये?